एक मिनिट थांबा सामना. मॅन्युअल स्कोरिंग साठी एखादा चला सदस्य विनंती करतो या. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय अगदी हलक्या तरी आपण पाहतोय क्रून काढला जाईल आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने धाबा पुढे जाऊन पोहोचणार आहे. एस टी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने माजी उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नारायणजी पाळेकर साहेब यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. पुढे आपण पाहतोय खुलवट टप्प्याचा बॉल सन्मानपूर्वक आपण पाहतोय शिर्डी खेळून काढला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे होणार आहे. 2 धावा ज्या मैदानाचे पैसे पळून पूर्ण केले जातात या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे जाऊन पोहोचेल. एकच डबल कव्हर. हा चेंडू यावेळी पाहिजे रईस मुलानी यांच्या बॅटमधून लॉंग ऑफला आणि तिथे विकेट. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. धबल कव्हर देत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा तयार असणार होतो जयेश आणि कृष्णा नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. गोलंदाज तयार आपण पाहतोय. राऊंड द विकेट जयेश. हा चेंडू इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. तिथे पण मात्र आपण पाहतोय चेंडू इथे डॉट आलेला आहे. खुलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला चेंडू तिकडून काढला जाईल. पंकज चेंडूला आपण पाहतोय मैदानामध्ये कव्हर करणार आहे. एक धाबी ते आली आणि या एका धाब्याच्या मदतीने धाबलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाबलकावर जर आपण पाहिले गेले तर 3 धाबा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा राऊंड द विकेट जयेश आपण पाहतोय तयार असेल. फक्त मनगडाचा वापर आपण पाहतो यावेळी केला मिड विकेटच्या दिशेने. सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली गेलेली एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 4 धाबा.
षटक क्रमांक संपलं जाईल ते आपण पाहतोय. मैदानामध्ये पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलक जर आपण इथे पाहिले गेले तर 4 धाबा ज्या आपण पाहतोय धाबलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. संघर्ष नायक चषक आपण पाहतोय आज या स्पर्धेचा पहिल्या गेले तर असणार 4था दिवस. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता खऱ्या अर्थाने या स्पर्धेची असणारी सर्वे सर्वा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहराचे आपण पाहतोय अध्यक्ष आणि या स्पर्धेची असणारी सर्वे सर्वा म्हणून ज्यांचं नाव नेहमी घेतलं जातं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी व्यक्ती आदरणीय कमलशील भाऊ आनंद मस्के यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. त्यांच्या समोर जर आपण पाहिले गेले तर माजी उपनगर अध्यक्ष सपकाळ साहेब हे देखील उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करेल. टॉस बॉल होता त्यानंतर आपण पाहतोय ते मैदानामध्ये आलेल्या या 2 धाबा 2 धाब्यांच्या मदतीने संघाचं धाबलक पुढे जाऊन पोहोचणाऱ्या धाबलकावरती धाबा इथे आपण मैदानामध्ये पाहतोय 6 धाबा ज्या धाबलकावरती ते असतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये घेऊन आलाय. युसुफ रिव्हरचा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न ते केला जाईल. परफेक्ट मिडल चेंडू मात्र आपण पाहतोय ते बॅटवरती होऊ शकले नाहीये. चेंडू मात्र इथे आपण पाहतोय डॉट आलेला आहे. धाबलकावरती आपण इथे पाहतोय 6 धाबा आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस आदरणीय हनुमंतजी शिंदे साहेब हे देखील याने उपस्थित होत आहेत. साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. हा चेंडू वा काय देखना स्ट्रोक तिथे मात्र सजवलाय तेव्हा वारुळेच्या बॅटमधून डीप कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फॉर रन चौकार. लोणावळा शहराचे उपाध्यक्ष आदरणीय प्रमोदजी गायकवाड यांचं देखील आपण पाहतोय शुभागमन होत आहे. त्यांचं देखील खऱ्या अर्थानं संघर्ष नायक या स्पर्धेमध्ये स्पर्धेचे असणारे सर्वे सर्वा कमलशील भाऊ मस्के यांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो हार्दिक असं स्वागत करतो. माफ करा भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराचे आपण पाहतोय असणारे उपाध्यक्ष आदरणीय प्रफुल्लजी काकडे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. मॅच कडे जाऊया. रिव हा चौकार आहे की नाही तिथे पाहिलं जाणार आहे. चौकार आहे की नाही तिथे पाहिलं जाणार आहे. तीन कॅमेऱ्याच्या साह्याने आपण पाहतोय dreamscricket.in च्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण जे केलं जात आहे. थोडासा वेळ आपण पाहतोय जरूर तिथे घेतला जाईल. क्रुशल मुवमेंट कदाचित असतील. सेफ आहे त्यामुळे आताच्या 3 धावा इथे मिळणार आहेत आणि या 3 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 13 धावा ज्या आपण पाहतोय धाबलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. 8 षटकांची मॅच आपण इथे मैदानामध्ये जरूर पाहतोय. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि उद्या या स्पर्धेचा फॉर्मॅट काय आहे. खोलवर टप्प्याचा बॉल इनसाइड आउट चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न डीप कव्हरला सूरज चेंडू ते पाठमोर होईल. पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडू आपण पाहतोय ते अडवलेला आहे. दुसरा धावेचा देखील आपण पाहतोय ते प्रयत्न होईल. 2 धाबा पुन्हा एकदा 3 धाबा इथे मैदानामध्ये आल्यात आणि या 3 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचली धाबलकावरती 16 धाबा.
उद्या जर आपण पाहिलं तर ऑल ओव्हर इंडिया ओपन मधले तुम्ही 3 संघांमध्ये कुठलेही 2 आयकॉन घेऊ शकता. त्यामुळे उद्या कुठले दिग्गज खेळाडू या मैदानावरती खेळतील हे मात्र आपल्याला उद्या समजेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो 13 असतील मैदानामध्ये. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, तिथे बायसे गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर वरती आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ ते संपलेला आहे. 20 धावा धाबलकावरती आहेत. षटक क्रमांकामध्ये त्या मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 2 षटकं संपलेली आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज धोंडगे जो गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येणार आहे. स्कोर कार्ड 20. बदल केला जाईल. वेळ वाचवायचा थोडीशी घाई करणं अपेक्षित असणार आहे. आता पाहिजे मैदानामध्ये सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. पुढे एकदा पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सूरजच्या गोलंदाजीवरती आलेला चौकार आहे. दिनेश भाऊ शिंदे लोणावळा नगरीचे उद्योगपती यांचं देखील मात्र शुभागमन होते. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सामन्याकडे जाऊया. पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती 24 धावा ज्या धावलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा त्या गोलंदाज तयार उजव्या हाताने मारा केला जातोय. ओहो चेंडू पडला, दिशा बदलली आणि तिथे मात्र मग पाहतोय खूप मोठी अपील आहे. अमर सर विकेट. फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद आहे. विकेट आपण पाहतो मैदानामध्ये येताना पाहायला मिळाली. कृष्णाला आपण पाहतो मैदानामध्ये परतावं लागणार आहे. सुधीर शेलार उर्फ मामा यांचा पण पाहतो एक जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदाना एस्टेच्या मागे कामगिरी पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारा क्षण होता. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर रेकॉर्ड थोडेसे चालले ना, महेंद्रसिंग धोनीकडे इतका वेग होता, तो विकेटच्या मागे डोळ्याची पापणी लावते ना त्याच्यापेक्षा जास्त वेगाने तो स्टंपिंग करत होता.
त्याचा रेकॉर्ड 0.02 म्हणजे मिली सेकंद आहे, इतका स्पीड होतं त्याला. न्यू बॅटर दाखल आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जोडणार आहे मावळ भूषण पराग औरंगे, अर्थात अण्णा. मावळ भूषण या खिताबाने देखील मात्र पराग औरंगेला सन्मानित केलेला आहे. विशेषतः या खेळाडूचा दर्जा नेहमीच उल्लेखनीय राहिलेला आहे. या खेळाडूला आपण पाहिलं, मग आंबेगावचं क्रिकेट असू द्या, मग ज्युनियरचं क्रिकेट असू द्या, मग पुण्याचं क्रिकेट असू द्या, मावळचं क्रिकेट असू द्या, सातत्याने आपल्या फलंदाजीने या खेळाडूने हुकूमत गाजवलेली आहे. आतापर्यंत आजही आठवतं क्षितिज सर की या मैदानावरती सर्वात लॉंग लेगला षटकार खेळणारा एकमेव खेळाडू पराग औरंगे. आत्ताचे रेकॉर्ड नाहीये, तो स्वतःचे रेकॉर्ड स्वतः तोडतो. पराग औरंगे स्ट्रायकर तयार असेल, दुसऱ्या बाजूला सूरज आहे. ओहो, या दरम्यान आपण पाहतोय सूरज देखील सांगत असेल हम भी कुछ कम नाहीये, तुम्ही मला ज्या क्षेत्रात आणले ना त्या क्षेत्र मला देखील आज गाजवायचंय. एका बाजूला गुरु आहे म्हणायला काही हरकत नाही, दुसऱ्या बाजूला चेला आहे. स्ट्राइक ऑन पराग औरंगे. हा चेंडू आता मात्र आपण पाहतो चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली, पुन्हा एकदा चेंडू डाट. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमलशील भाऊ, मी तुमचं देखील मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी करेल की आज हे लोणावळ्यातील स्टार आहेत ना, हे मैदान गाजवण्यासाठी तयार झालेले आहेत. या क्रिकेटच्या स्पर्धेमधून बरेच जण म्हणतील की फक्त लोणावळा मर्यादित तुम्ही खेळाडू का घेतले, तर या लोणावळा मर्यादित संघांमधून एक तरी खेळाडू आपल्याला फ्युचरमध्ये मिळणार आहे, हा साठी प्रयत्न आहे. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा सोडून दिला जाईल, फिरसा एक बाडाट. पहा मैदानाच्या मध्ये इथे सूरजचं जबरदस्त गोलंदाजीचा आपण पाहतोय स्पेल मैदानामध्ये पाय सुरू आहे. सूरज धोंडगे राईट मोर द विकेट. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे आणि तिथे मात्र आपण पाहतोय खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. कॅच कोणाचा सोडलाय? पराग औरंगेचा कॅच सोडलेला आहे. क्रिकेटमध्ये कारण कधी चालत नाही. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये संपला, तिसरा 3 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतरचे लागोपाठचे 4 चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 2 धावा आल्या. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सेमीबाई उल्ला यांचा देखील आपण पाहतोय शुभागमन झालेला आहे. त्यांचं देखील मी संघर्ष नायक या चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन जातो पुन्हा मॅच कडे. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाबलिकावरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता पाहिजे कोणाला इथे आमंत्रित केलं जाईल. उसन मामा बॉलर नेम हिमांशु. गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा पहिला चेंडू आणि देवा वारुळेचा फॉलिंग स्वीप. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. मित्रांनो पाहतोय आमचे मोहित शेठ कालेकर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती हिमांशू वरती चौकार येतोय.
धावफलकावरती 30 धावा जे आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये चौथ्या षटक प्रगती पथावरती असताना ओहो यावेळी पायचा इनसाइड आउट खोदून काढलाय बॉलला डीप बॉक्सच्या कव्हर मध्ये 1 बाउन्स फॉर रन चौकार. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जातोय. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू इथे रिबाचा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मैदानामध्ये पाहतोय होतोय परंतु इथे आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये आता एक सिंगल आलेली आणि एका सिंगलने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 36 धावा 35 धावा माफ करा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण इथे पुन्हा एकदा पाहतोय. गोलंदाजीसाठी तर गोलंदाज जर आपण इथे पाहिले गेले तर पुन्हा एकदा हिमांशू राऊंड द विकेट मारा करेल. स्ट्राइक ऑन पराग गावरंगे. ओ यावली पाहिजे पराग गावरंगेच्या बॅट मधून फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. पराग गावरंगेने इथे आता जखमेवरती मीठ चोळायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या बॅट मधून रम पाहता आलेला चौकार षटकार. पुन्हा एकदा फिरचा एक बार पराग गावरंगे. गावरंगेच्या बॅट मधून आलेले आहेत आणि पराग गावरंगे हे नाव मित्रांनो काय एका रात्रीत घडलेलं नाहीये. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि आज तोच पराग गावरंगे ज्या मातीने घडवलंय ना ज्या मातीने नाव दिलंय त्याच मातीमध्ये उभा आहे आणि तो पुन्हा एकदा ते आक्रमण चढवतोय. लागोपाठचे 2 षटकार आलेत. मोठा स्ट्रोक ऑन साइडला क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय ते तैनात असेल. सिंगल तरी ती आली. दुसऱ्या धावेसाठी क्रिस केव्हा सोडलाय. धोका आणि तिथे धोका नजर आडी और दुर्घटना घटी. विकेट बिग विकेट. कमल शिवराव कधी कधी असं होतं ना धावबाद होणं म्हणजे क्रिकेट मधली आत्महत्या केल्यासारखं आहे. बऱ्याच वेळा फलंदाजांना झेलबाद होणं किंवा एखाद्या वेळेस इष्ट उडणं फलंदाजाला परवडतं परंतु धावबाद होऊन जाणं जिव्हारी खूप चटका लागतो.
मॅच कडे जाऊया. पुढे आहेत आपण पाहतो इथे विकेट येताना पाहायला मिळाली. पराग अवरंगे मैदानामध्ये बाद झाला आणि आता पराग अवरंगेची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतो दाखल होणार आहे. न्यू बॅटर जो मैदानाच्या मध्ये असेल संतोष वाडेकर, महाराष्ट्र पोलीस. स्कोर कार्ड वरती 48 धावा धाबलकावर आहेत. राजूभाई इम्पॅक्ट प्लेअर कोण असेल ना फक्त आम्हाला सांगायचं. कुठे असेल तर सांगा. आपण या स्पर्धेमध्ये एक नवीन फॉर्म्युला घेऊन आलेलो आहोत. इम्पॅक्ट प्लेअर म्हणजे एखादा खेळाडू केव्हाही बॅटिंग करू शकतो किंवा केव्हाही गोलंदाजी करू शकतो. रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. षटकार. प्रेक्षक देखील मात्र क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेत आहेत कारण त्यांना देखील ही क्रिकेटची आवड ही मात्र आपण पाहायला गेलं तर सोडायला तयार नाहीये. वा सेलिब्रेशन सुरू आहे. षटकाराला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. वीर भगतसिंग क्रिकेट क्लब लोणावळा संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 54 धावा धाबलकावर आहेत. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्याचा सूरज. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. हा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक. सचिन लाल डाऊन दी बॉल. विकेट. मी त्यांचा देखील खऱ्या अर्थानं कमलशील भाऊ मस्के आणि मित्रपरिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. सामन्याकडे जाऊया. इथे आपण पाहतो मैदानामध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत आणि आता न्यू बॅटर राजुद्दीन शेख, लोणावळा भूषण. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय आरपीआयचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजरत्नजी भालेराव हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत त्यांना विनंती करतो. या अतिथी कक्षामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. न्यू बॅटर गोलंदाज तयार आहे. खुलवट टप्प्याचा बॉल पाय शफल चेंडू मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू मात्र इथे डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर आहे आणि धावफलक जर आपण इथे पाहिले ना 54 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतो धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा सूरज धोंडगे. चेंज ऑफ पेस मिड विकेटला आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र ते तयार असतील. सिंगल तरी ती आलेली आहे. दुसऱ्या धावेचा आपण पाहतोय मैदानामध्ये प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मैदानामध्ये येत आहेत. आता इथून पुढे राजुद्दीन शेख आणि संतोष वाडेकर यांचा मात्र एकच प्रयत्न असतील की इथून पुढचं धावफलक हे हलतं ठेवण्याचं काम करावं लागणार. कुठेतरी पार्टनरशिपची आता गरज आहे कारण 4 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. यावेळी खूप मोठी अपील. बॅटची लिडिंग एज आणि परतावा लागेल राजुद्दीन शेख यांना विकेट.
एक सिंगल येताना पाहायला मिळाली. बबलू पणीकर जो नवीन फलंदाज आपण पाहतो दाखल झालेला आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. 5 फलंदाज आपण पाहतो आतापर्यंत बाद झालेत. संघाचा अर्धा डाव कोसळलेला आहे. त्यामध्ये एक आपण पाहिलं की जो 2 खेळाडू होते जे सेट झाले होते, कुठेतरी भागीदारी सुरू होती, परंतु असं म्हणायला काही हरकत नाही, भागीदारीला त्या दृष्ट लागली. देवा बारुळे आणि पराग औरंगे चला वेळ वाचवा, स्पीडअप करा. षटक क्रमांक आपण पाहतोय 6वं षटक आता मैदानामध्ये आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तयार असतील मैदानामध्ये पुन्हा एकदा. ओहो हो, पहिला चेंडू भन्नाट वेगानं जाणारा. बॅट आणि बॉल मध्ये आपण पाहतोय संपर्क तो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. चेंडू मात्र इथे डॉट आलेला आहे. डॉट चेंडू सुरुवात होतीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण इथे पाहिले गेले तर जयेश, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाबू शेठ यादव यांचा देखील आपण पाहतो शुभागमत झालेला आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यावेळी मिड विकेटला बबलू पणीकरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे. षटकार आल्यानंतर पुढचा चेंडू आपण पाहतो ते मैदानामध्ये डॉट आलाय. धाबल किती स्थिर असणार आहे. चालू असणारी मॅच जर आपण इथे पाहिले गेली तर वीर भगतसिंग 11 विरुद्ध माय 11 या 2 संघांमध्ये सुरू असणारी मॅच आहे. बॅकफुटला आपण पाहतो चेंडू जाऊन मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन मध्ये चेंडू इथे थांबवला जातोय. 2 धावा तर आल्यात. तिसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न केला जाईल. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचते. धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 66 धावा. षटक क्रमांक आपण पाहिले तर 6वं षटक इथे मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये एक्समच्या बाहेर असणारा चेंडू वाईट +1 अशा त्याचे आपण पाहतोय 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये जे मिळणार आहेत. यावेळी पाहायचंय मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता मात्र आपण पाहतोय तिथे चुकी होणार नाहीये. विकेट येताना मैदानामध्ये पाहायला मिळाली. संघाचं धाबलक आपण जर पाहिलं तर धाबलकावरती 66
दिवसभरामध्ये आपल्याला आजचा आपल्याला हा आजच पूर्ण करायचा याची तुम्ही दक्षता घ्या. न्यू बॅटर सतपाल सिंग रोर, जे आपण पाहतो नवीन फलंदाज दाखल झालेले. पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू, दुसऱ्या धावेचा देखील आपण पाहतो मैदानामध्ये प्रयत्न इथे होणार आहे. 2 धावा इथे घेतल्या जातील लेग बाईच्या रूपाने आणि या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतो संघाची धावसंख्या 70 धावा. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. सत्तर धावा धावलकावरती जे आपण इथे पाहतोय. उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस आहे संतोष वाडेकर, दुसऱ्या बाजूला रेल्वे पोलीस अधिकारी आहेत सतपाल सिंग रोर, हे संघाचे संघ मालक देखील आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज युसुफ, जो नवीन फलंदाज पुणे एंडकडून मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती तो तयार असेल. आता पाहिजे मैदानामध्ये पुन्हा येता गोलंदाजीसाठी गोलंदाज युसुफ तयार असेल षटक क्रमांक 7 घेऊन. तर स्ट्राइक ऑन संतोष वाडेकर. कोलवा टप्प्याचा बॉल मिड विकेटला आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल. एक सिंगल तर आपण पाहतो आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वा सूरजचा जबरदस्त एफर्ट तिथे पाहायला मिळतोय. 2 धावा ज्या मैदानामध्ये घेतल्या जाणार आहेत. एका बाजूला रेल्वे पोलीस आहे, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीस आहेत. दोन्ही पोलीस अधिकारी आहेत. विशेषतः संतोष वाडेकर जर आपण यांच्याबद्दल थोडासा विचार जर केला ना तर अगदी राष्ट्रीय खो खो प्लेअर आहेत. आणि यावेळी मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावा धावलकावर. फुल टॉस. 6 चेंडू मात्र आपण पाहिले गेले तर इथे लॉंगॉनला चेंडू खेळून काढला जाईल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सचिन लालचा जबरदस्त एफर्ट. 2 धावा तर तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतल्या जातील आणि या 2 धाव्याने संघाचं धावलक आता आपण पाहतोय पुढे पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 80 धावा. धावा जे आपण पाहतोय धावलकावरती धावा इथे नोंदवल्या जातील. युसुफ तयार. स्ट्राइक ऑन संतोष वाडेकर. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय सतपाल सिंग मात्र थोडेसे बचावलेत. अगदी त्यांच्या जवळून चेंडू मात्र इथे निघून गेलाय. 1 धाव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येताना आपल्याला जे पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 81 धावा. रिव्हरचा फटका. डेंजर एंडला पाहिजे सतपाल सिंग, परंतु बॅकअप साठी खेळाडू नाहीये. दुसऱ्या धाव्याचा देखील आपण पाहतोय प्रयत्न होईल. 2 धावा तिथे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. सुरुवातीला कुठेतरी आपण पाहिलं तर सूरज धोंडगेची गोलंदाजी ज्यावेळेस सुरू होती कुठेतरी वाटलं की या षटकांमध्ये धावा रोखल्या जात आहेत. चांगला स्पेल सुरू आहे. परंतु त्यानंतर पराग आवरणेने जो ज्या प्रकारचा गिअर चेंज केला, ज्या प्रकारची बॅटिंग देवा बारोडीने केली, तिथून पुढे मात्र धावफलक हे वेगाने पुढे जाताना पाहायला मिळालं. 83 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आज प्रेक्षकांची वाढती गर्दी देखील आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू इथे आपण पाहतोय शफल चेंडू आधी खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. त्यानंतर घेतली एक सिंगल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि इथे काय होणार आहे. प्रयत्नामध्ये यश मिळू शकत नाहीये. बाद होतील. सतपाल सिंग विकेट.
आता विकेट त्यांना पाहायला मिळाली आणि नवीन फलंदाज देखील आपण पाहतो दाखल ते मैदानाच्या मध्ये होणार आहे. आता पाहिजे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये असणार आहे. वसंत शिनकर गोलंदाजीसाठी आपण पाहतो शेवटच्या षटक घेऊन तयार असतील. हा चेंडू यावेळी पण पाहतोय मैदानामध्ये अक्रॉस द बॅट इथे खेळून करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि तिथे मात्र आपण पाहतोय विकेट परतावा लागेल संतोष वाडेकर यांना. न्यू बॅटर आपण पाहतो दाखल इथे होतील. खुल्ल टप्प्याचा बॉल, 2 मंगेश आपण पाहतो मैदानामध्ये आहेत. दुसरा धाब्याचा प्रयत्न ते केला जाईल, दुसरी धाव देखील मैदानामध्ये घेतली जातीये आणि या 2 धाब्यांच्या मदतीने संघाचं धावफलक जर आपण पाहिलं तर 86 धाबा. हा चेंडू सरळ बॅटने एक टप्पा घेत चौकार आहे, षटकार आहे, माफ करा. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं गेलं तर पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती धावा आहेत त्या 92 धावा वीर भगतसिंग क्रिकेट क्लब लोणावळा संघाची. वसंत शिनकर आपण पाहतोय मैदानामध्ये उर्फ डिंग डॉंग म्हणून देखील मात्र त्यांना ओळखलं जातं. कित्येक दिवस करायचं सातत्याने लोणावळ्याचं क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे. स्लॉगवरचं षटक आपण पाहतो त्यांच्या हातामध्ये मात्र सोपवलंय. हो तिथे मात्र आपण पाहतोय फेकी फेकी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार आहे.
खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय बॉलला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संघर्ष नायक इथे बनवल्या जाणार की नाही हे देखील आपल्या मैदानामध्ये पाहायचं आहे. चला विनंती करतो थोडीशी घाई करा. वीर भगत सिंग टीम तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. काय आता तुम्ही जेवढा वेळ वाचवणार तेवढे तुम्हाला दुपारनंतर जास्त षटकाचे सामने खेळायला मिळणार. धन्यवाद परागांना. आपल्याला शिस्तीचं क्रिकेट कायम बघायचंय. आपण जर पाहिले गेले तर पहा हे मावळचं क्रिकेट आहे, हे शिस्तप्रिय क्रिकेट आहे आणि ते शिस्तीचं क्रिकेट आपल्याला इथे मैदानामध्ये जरूर पाहायला मिळेल. आणि विशेष पाहायला गेलं तर हे दोन्ही संघ जर पाहिलं तर लोणावळ्यातील संघ आहेत. दोन्ही आजचे दिवसभराचे सर्व खेळाडू लोणावळ्यातले खेळाडू आहेत. सोबत सराव करतात. मग मॉर्निंगला कोणी सराव करतं, कोणी सायंकाळी सराव करतं, कोणी कुरवंडे गावात सराव करतं, कोणी कुणेगावला सराव करतं, कोणी तुंगारीला सराव करतं. म्हणजे जसा थोंबरेवाडी असेल या लोणावळा परिसरामध्ये जे काही जो परिसर आहे मग बांगरवाडीचा असेल, मग कुणेगावचा असेल, मग तुंगारीचा असेल, कुरवंडेचा असेल, हे सर्व खेळाडू आबालव्या पद्धतीने मात्र सराव करतात. परंतु जेव्हा स्पर्धा लोणावळ्याच्या मैदानावरती होते ना हे सर्व खेळाडू पुन्हा एकत्र येताना आपण पाहतो. ही खूप चांगली गोष्ट आपल्या सातत्याने पाहायला मिळालेली आहे. चला विनंती करतो माय 11 टीम आघाडीचे दोन्ही बॅटर पाठवून द्या. चला बॅट्समन चला. वीर भगत सिंग टीम विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला बॅट्समन चला माय 11 टीम आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना विनंती थोडीशी घाई करा. आता जर आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे इथे पाहतोय एका बाजूला 101 धाव्यांचं टार्गेट पूर्ण करायचंय. एक जबरदस्त स्क्वॉड आपण खऱ्या अर्थाने यावेळी वीर भगत सिंग 11 संघाचा पाहतोय. मग रईस मुलानी, संतोष वाडेकर, सतपाल सिंग, सूरज गायके, पराग अवरंगे, देवा वारुळे, बबलू पणीकर, मंगेश, कृष्णा
इंगुळकर, अजून एक मंगेश. म्हणजे खूप तगडा स्क्वॉड खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पराग औरंगी राहिले. खूप चांगला स्क्वॉड खऱ्या अर्थानं आपण या संघाचा पाहतोय. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांना उत्तर देण्यासाठी हे खेळाडू मैदानात कशी कामगिरी करणार याच्यावरती देखील नजर असणार आहे. एका बाजूला जर आपण इथे पाहिलं ना पंकज देशमुख आणि दुसऱ्या बाजूला सचिन लाल ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. याच्याकडे आपण पाहतो खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्टेज आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिला. वाघमारे इव्हेंटचे आपण पाहतो असणारे सर्व आदरणीय अनिलजी वाघमारे सरांचा शुभागमन झालाय. विशेष सामाजिक क्षेत्रामध्ये यांचा नेहमीच सिंहाचा वाटा आहे. अनिलजी वाघमारे साहेब, मी आपलं संघर्ष नायक चषक मध्ये या स्पर्धेचे आपण पाहतो असणारे सर्व आदरणीय कमलशील भाऊ मस्के आणि मित्रपरिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन जातो मॅचकडे, सामन्याकडे तुम्हाला घेऊन जाईल. आता जर आपण इथे पाहिले गेले तर दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानात घेऊन येईल सतपाल सिंग रोर आणि दुसऱ्या बाजूला पंकज देशमुख स्ट्राईक ऑन आहे तर नॉन स्ट्राईक एंडला सचिन लाल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खेळलाय. ओ काय जबरदस्त एफर्ट होता. वा, एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आलेला आहे. इथे आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती मैदानात मध्ये चौकार आलाय. आणि विशेष काय, संतोष वाडेकरांच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने मी सॅल्यूट करेल. काय जबरदस्त एफर्ट होता. इतक्या दूरवरून येऊन चेंडू पर्यंत पोहोचणे काही सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी तुमचा फिटनेस किती महत्वाचा आहे ना, ही ते त्यांच्याकडे आपण पाहायला मिळेल. सतपाल तयार आहे पुन्हा एकदा. आणि आता मात्र आपण पाहतोय मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पाहिजे. ओहो, वाह वाह, जबरदस्त झेल मंगेशचा. कॅच आवडला असेल ना, टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. जबरदस्त कॅच. कपिल देव रामलाल निखंज यांची आठवण करून देणारा झेल आहे. पंकजला मात्र परतावा लागणार आहे. सिद्धीश सर, आपण पाहिलं की 1983 मध्ये कपिल देव यांनी तब्बल 19 पावलं मागे पळत तो कॅच टिपला होता. आज तोच झेल, तसा झेल आपल्याला पाहायला मिळाला मंगेश कडून. सामन्याकडे तुम्हाला घेऊन जातोय. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये इथे विकेट येताना पाहायला मिळाली. मोठी विकेट, संघाला पडलेले खूप मोठं खिंडार मिळेल पंकज कडून. फटका चांगला जरूर होता, परंतु त्या क्षेत्ररक्षणाचं मात्र कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही. हा झेल जेव्हा जेव्हा ज्या झेलची आठवण होईल ना, तेव्हा तेव्हा संघर्ष नायक या चषकाची देखील आठवण होणार. हा झेल केव्हा पकडला तर संघर्ष नायक चषकामध्ये पकडला. गोलंदाज सय्याल सतपाल, न्यू बॅटर आपण पाहतो दाखल इथे होईल तो धीरज. अक्रॉस द बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला पुन्हा मंगेश चंडू ते कव्हर करेल. एक धावी ते आली. सचिन लाल मैदानात आपण पाहतो दाखल इथे होणार आहे. कमी उंचीचा खेळाडू जरूर आहे, परंतु या खेळाडूकडे खेळाची उंची खूप मोठी आहे. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा मैदानाच्या मध्ये. स्ट्रायकर तयार आहे. सचिन अक्रॉस द बॅट इथे आपण पाहतो चेंडू मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न होईल. तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू डॉट आलेला आहे. स्कोर कार्ड कडे मी तुम्हाला घेऊन जाईल. पुण्याच्या धाबल कवरती धाबा ज्या आहेत त्या 5 धाबा. आपण पाहिलं 5 मित्र एकत्र आल्यानंतर चांगला उपक्रम घेता येतो.
5 बोट एकत्र आल्यानंतर ती वज्रमूठ तयार होते. डबल कव्हरती 5 धावा आहेत. यावेळी पाहायचंय खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॅटचा फेस तिथे ओपन केलाय संतोष वाडेकर खूप दूरवरती आणि चेंडू आपण पाहतो जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलेला आहे. नऊ धावा सचिन लाल आणि धीरज. सचिनला माहितीये की या धावा या मैदानावरती काहीच नाहीयेत. प्रयत्न करायचे. संतांनी सांगितलेले प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करत राहा. प्रयत्नामध्ये तुम्ही यश मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. सतपाल तयार. पुन्हा एकदा लॉंग ऑफला संतोष वाडेकर आणि इथे मात्र सुट्टी मिळणार नाही. विकेट लेपंगा. बबलू पडीकर गोलंदाजीसाठी आपण पाहतो षटक क्रमांक 2 घेऊन आलेला आहे. गोलंदाज तयार आपण पाहतो मैदानामध्ये उजव्या तर मार करेल पुण्याचा बबलू. हा चेंडू अगदी आपण पाहिले गेले तर हलक्याचा चेंडू तिकडून काढला जाईल आणि तिथे मात्र आपण पाहतो घेतलेली एक सिंगल जी आहे 1 धावी ती आली. या एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिली तर 11 धावा डबल कव्हरती आहेत. हा चेंडू फुल टॉस आणि फुल टॉल वसूल. नो बॉल आणि षटकार. वरती 18 धावा डबल कव्हर आहेत. सूरज भाऊ बॉल घ्या.
इथे पण पाहतोय मैदानात मध्ये षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा बबलू फ्री हिट ऑन आणि पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कोई नाही मौका. येस फलकावरती धावा येत्या 24 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानामध्ये. पुन्हा एकदा बबलू पणीकर. 2 षटकार जे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये लागोपाठचे आलेले आहेत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय आता मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न. थोडासा स्वतःवरती निराश होताना पाहायला मिळाला तो धीरज. अलीकडच्या काळामध्ये अनिल सर आपण पाहिलेलं आहे माणूस स्वतःवरती कमी दुसऱ्यावरती जास्त निराश होतो. बरोबर का फ्रान्सिस भाई. बॅटची कडा थर्ड मॅन मध्ये आपण पाहतो चेंडू मात्र अडवला जाईल. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मोबाईल सतपाल सिंग हे चेंडूला अडवत आहेत. चेंडू तिथे डॉट असणार आहे. धाबल किती असते रे 24 धावा धाबल कवरती आहेत. गोलंदाज तयार. कट केल्या बॉलला. ओहो रईस मुलानी वा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. गुड एफर्ट. जसा चेंडू आला ना तसा भिरकावून दिला आणि तिथे परतावा लागणार आहे धीरजला. विकेट. धीरज कॅच आउट नाही झाला. धीरज धावबाद झालेला आहे. रनआउट. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल ते होणार आहे. षटक क्रमांक जर आपण इथे पाहिले गेले तर धाबलकावरती 24 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि तिसरं षटक मैदानामध्ये आपण पाहतो घेऊन येतील राजुद्दीन शेख. पहा अनेक वेळा कित्येक दिवस लोणावळ्याच्या क्रिकेटवरती ज्या खेळाडूने अधिराज्य गाजवलेले या सीझन मध्ये यांना मात्र लोणावळा भूषण या पुरस्काराने देखील ज्या खेळाडूला सन्मानित केलंय तो राजुद्दीन शेख. गोलंदाजी ट्रॅक वरती. राजूभाई खऱ्या अर्थानं लोणावळ्याच्या क्रिकेटसाठी नेहमीच त्यांनी नवसंजीवनी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अनेक वेळा क्रिकेटसाठी अहोरात्र प्रयत्न त्यांनी केलेत. विशेषतः मावळ तालुक्यामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे ते राजूभाई. हा चेंडू इथे शफल होऊन चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. चेंडू एक टप्पा घेत जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलाय.
स्कोरकार्डवरती धाबा जर आपण पाहिलं तर 28 धाबा डबल कव्हर आहेत. न्यू बॅटर युसुफ, संघाचे संघ मालक, संघ नायक आणि आज आवर्जून आपण पाहिले गेले तर एखादी व्यक्ती येते आणि फक्त शांतपणे कधी ते क्रिकेट ती पाहत असते. विशेषतः क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, आदरणीय या लोणावळा नगरीचे खऱ्या अर्थानं उद्योजक, एक खेळाडूसाठी नेहमीच प्रोत्साहन म्हणून मात्र ज्यांनी काम केलंय, आदरणीय निलेश भाऊ जोगदंकर आज आवर्जून आपल्यासोबत जोडले गेलेत. भाऊ, आपलं मी संघर्ष नायक या चषकामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. राजुद्दीन शेख राऊंड द विकेट इथे मारा करेल. हा चेंडू इथे आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियाच्या बाहेर असणारा चेंडू. पुण्याचा गोलंदाज तयार, राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू मात्र तिथे आपण पाहिले गेले तर इथे बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. संघाची धावसंख्या 29 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो थोडासा बदल इथे मैदानामध्ये केला जाईल. इनसाइड एज आणि आता मात्र आपण पाहिले गेलं तर चेंडू पुन्हा इथे डॉट येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा ज्या आहेत ते 29 धावा. अक्रॉस द बॅट ऑन साइडला चेंडू तिकडून काढला जाईल आणि त्यानंतर जर आपण इथे पाहिलं तर संघाची धावसंख्या एका धावेने पुढे जाऊन पोहोचणार आहे. आता एकेरी दुहेरी धावेने फारसा फरक पडणार नाही. पहा, तुम्हाला जिंकायचं असेल ना तर तुम्हाला मोठे मोठे स्ट्रोक देखील दाखवणं गरजेचं आहे. आतापर्यंत 4 फलंदाज आहेत जे डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. हा चेंडू इथे लॉंग बॅक्सचा कव्हर चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल. बबलू पणीकर चेंडू ते कव्हर करतायत. त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मैदानामध्ये केला जाईल. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 32 धावा. 3 षटकांचा आपण पाहतोय खेळ जो मैदानामध्ये संपलेला आहे. स्वराज्याचे खऱ्या अर्थानं दाखले देणी छत्रपती संभाजी महाराज यांना वैवर्ष लाभले 32. धावफलकावरती देखील आपण पाहतोय 32 धावा आहेत. चला स्पीडअप करा. सामन्याकडे जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल तो सूरज कायखे. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता युसुफ साठी. चेंडू तिथे डॉट आलाय. आपलं किती स्थिर आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू मात्र डॉट. पहा, तुम्ही अशा प्रकारचे बॅट जर फिरवत असाल आणि फुटवर्क जर तुमच्याकडे नसेल, तुम्ही दिवसभर जर एका जागेवरती बॅट फिरवत राहिला तरी तुम्हाला बॅटवरती चेंडू येणं अवघड आहे. मिड विकेटला चेंडू संतोष वाडेकर डाऊन दी बॉल आणि विकेट. फलंदाज होईल बाद.
इथे पाहिजे मैदानामध्ये सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 32 धावा. 3 चेंडू आतापर्यंत आपण पाहतो टाकले सूरज गायकेने, एकही धाव खर्च केले नाहीये. नवीन फलंदाज टाकली ते होईल. पहिला चेंडू जमिनीवरती गुडघा टेकत खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. जगदीशच्या बॅटमधून आपण पाहतोय, जयेशच्या बॅटमधून आलेला षटकार आहे. स्ट्रायकर आपण पाहतो तयार असणार आहे. हा चेंडू आपण पाहतोय, ते चेंडू पडला, दिशा बदलली, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आपण पाहतोय होत नाहीये. चेंडू मात्र आपण पाहतोय ते डॉट आलेला आहे. धावलं किती आपण पाहिलं तर 38 धावा. रिव्हरचा फटका, सतपाल सिंग. मंगेश देखील आपण पाहतोय बॅकअप साठी येतोय. आणि तिथे मात्र जर आपण पाहिले गेले तरी ते आलेल्या लेग बायच्या रूपाने एक सिंगल आहे. 38 धावा धावलकावरती. 39 धावा, माफ करा. चला स्पीडअप करा, थोडी घाई करा. यानंतर आपण सर्व सामने 5-5 षटकाचे खेळवणार आहे. त्यासाठी कोणी आता आमच्याकडे येऊ नका, आयोजकाच्या वतीने तुम्हाला सूचना आहे. 5-5 षटकांचे सामने खेळवले जातील. यानंतर 2 विजेत्या संघांमध्ये सामना होणार आहे. स्कोर कार्ड वरती 39 धावा धावलकावरती आहेत. 24 चेंडू शिल्लक आहेत. 62 धाब्यांची गरज आहे. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज राजुद्दीन शेख. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. आता क्षेत्ररक्षणामध्ये विनंती आहे, थोडासा बदल पुन्हा इथे देवतोय, घाई करा. सतपाल सिंग यांच्या हातामध्ये आपण पाहतो चेंडू मात्र इथे पुण्याचा सोपवलेला आहे. सतपाल सिंग स्ट्राइक वरती आपण पाहतोय मैदानामध्ये. जयेश एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. हा चेंडू आपण पाहिला तर इथे चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलतोय. चेंडू इथे डॉट आलाय. धाफलक इथे आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर असेल. आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत 39 धावा. जोरदार बॅट इथे पण पाहतोय मैदानामध्ये फिरवली जाते. आणि चेंडू मात्र आपण पाहिले गेले तर इथे डॉट आहे. धाफलक इथे आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती सतपाल सर मला वाटतं पंचांचे कान चेक करतायत. पुन्हा धावायचे गोलंदाज तयार इथे. फनी मुवमेंट आहेत खऱ्या अर्थानं. हे सर्वजण खूप जवळचे मित्र आहेत. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, पायचंय क्षेत्ररक्षक खूप दूरवरतून चेंडूला इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा तर तिथे मैदानामध्ये पायचे घेतल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावलकावरती 41 धावा ज्या धावलकावरती आहेत. पुन्हा सतपाल तयार. हा चेंडू इथे पहा पडल्यानंतर थोडीशी दिशा तिथे बदलतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आपल्याला होताना पाहायला मिळाला नाही. चेंडू आपण पाहिले गेले तरी ते डॉट आलाय. धावलं किती स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती 41 धावा ज्या
धावफलकावरती आपण पाहतोय ते 41 धावा आहेत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल. सिंगल आली. दुसरा धाब्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर एक धाव एकेरी दुहेरी धावा इथे घेण्याचा प्रयत्न. 5 फलंदाज आपण पाहतोय आतापर्यंत बाद झालेले आहेत. 42 धावा धावफलकावर आहेत. 5वं षटक इथे सुरू असताना क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर थोडासा बदल तिथे मैदानाच्या मध्ये केला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. सतपाल चेंज ऑफ पेस. हा चेंडू देखील आपण पाहतोय इथे मैदानाच्या मध्ये डॉट. षटक क्रमांक संपला जाईल. आपण पाहतोय ते 5व्या षटकाचा खेळ संपलेला 5 षटकांच्या समाप्तीनंतर. अठरा चेंडू शिल्लक आहेत. 59 धाव्यांची अजूनही गरज आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या 4 धावा आलेल्या आहेत. तीन धावा आलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज गायके आपण पाहतोय पुन्हा तयार असेल. चला विनंती असेल वेळ वाचवा. चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार. धावफलकावरती 46 धावा. ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आणि इथे इनसाइड एज एस्टाच्या बागेत जबरदस्त कामगिरी पारा गावरिंग यांच्या हातामध्ये. झेल टिपलाय. विकेट. फलंदाज बाद. इथे प्रयत्न केला जाईल. चेंडू मात्र इथे डॉट आलेला आहे. धावफलक इथे मैदानात पाहतोय स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 46 धावा. बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय विजयजी जाधव आणि त्याचबरोबर सुनीलजी यादव या दोन्ही मान्यवरांचा आपण पाहतो शुभागमन झालेला आहे. या दोन्ही मान्यवरांचं मी संघर्ष नायक चषकामध्ये आदरणीय कमलशील मस्के आणि मित्रपरिवाराच्या वतीने तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला.
हा चेंडू हवेमध्ये डीप कव्हरला, सिंगल तरी आली. दुसऱ्या धाव्याचा देखील आपण पाहतोय प्रयत्न होणार आहे. 2 धावा ज्या घेतल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 48 धावा डबल कव्हर आहेत. आणि इथे मात्र आपण पाहतोय रिव्हरचा फटका आहे. सिंगल आपण पाहतोय मैदानामध्ये आली. दुसऱ्या धाव्याचे देखील आपण पाहतोय प्रयत्न होणार आहे. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. 50 धावा ज्या डबल कव्हरती आपण पाहतोय धावा नोंदवल्या गेल्या. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 51 बनवायचे आहेत. चला थोडी घाई करा. गोलंदाज सय्यर आपण पाहतोय पुण्याच्या मैदानामध्ये बबलू. हा चेंडू इथे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. देवा इथे खूप दूरवरती चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार आलाय. मग त्याला खरं तर मी म्हणेन की आता खूप उशीर झालेला आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. राजुद्दीन शेख ओ चेंडू पर्यंत पोहोचले, परंतु आपण पाहिले तर चांगला प्रयत्न तिथे होता, परंतु त्या प्रयत्नांमध्ये यश येऊ शकलं नाहीये. गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा. ओ आणि हा चेंडू आपण पाहिले तर इनसाइड एज. इथे चेंडू डॉट असणार आहे. 54-55 धावा डबल कव्हर आहेत. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहतो. चेंडू पुन्हा एकदा डॉट. धाफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 55 धावा डबल कव्हर आहेत. सामन्याकडे पाहायचे मैदानाच्या मध्ये पुढे तुम्हाला ते घेऊन जातोय. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आणि शेवटचं षटक मनोज. यानंतर 2 विजेत्या संघांमध्ये सामना खेळवला जाईल. सामना 5 षटकाचा असेल आणि जशी मॅच संपेल लगेच आपण टॉस करणार आहे. ब्रेक
घेतला जाणार नाही कारण 1:30 वाजलेत. लोअर फुल टॉस म्हणत पाहिजे जमीन समुद्र फटका खेळून काढला जातोय ऑन साइडला. सिंगल इथे आलेली आहे. एका धावेने धावलं पुढे पोहोचेल 57 धावा. पाच चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 44 धावा बनवायच्या आहेत. ओ गुड स्टॉप. चांगला क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पाच गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो त्या रस्त्याने मैदानामध्ये पुढे येतात. लोअर फुल टॉस हा चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर सामन्याकडे तुम्हाला पाहिजे मैदानामध्ये घेऊन जातोय पुढे एकदा. इथे 57 धावा डबल कव्हर देत. यानंतरची होणारी मॅच मात्र खऱ्या अर्थानं लोअर फुल टॉस षटकार आला परंतु मी असं म्हणेल की उशिरा सुचलेला हा शहाणपणा आहे. आक्रमण आलं परंतु या आक्रमणाला खूप उशीर झाला. सामना इथे जिंकलेला आहे वीर भगत सिंग 11 लोणावळा संघाने विजय संघ